समीर ऐक ना, समीर ऐक ना माझं. अरे तुझं काय रे सारखं संशय घेतो माझा. ऐकून तर घे ना प्लीज. ऐक ऐक काय झाले सांग ना. अगं जा ना त्याच्याकडे. काय मागं मागं यायला लागले. तुझ्यावर प्रेम करते तू तुझ्याच मागे येणार ना. हा का मग मी बघतो ते काय. तू फक्त माझा बेस्ट फ्रेंड आहे. अगं तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना पण बॉयफ्रेंड तसं नाही आवडत काय. त्याचं माझं काहीच विषय नाही. मी फक्त फ्रेंड्स आहे. गप्प रे असं नाटक नको करत जाऊ. मी काय खोटं बोललीये. आग मग तसं नको वागत जाऊ तू. तुला 1000 वेळा सांगितलं वागत जाऊ नको तर तुला तेच वागायचं असतं तसे. जा ना त्या रघुपाशी जाऊन बस. मी तसं काही चुकीचं वागली नाहीये. वरून अजून मला विचार काही चुकीचं वागली. हे बघ तुझी ना लायकी नाही लायकी काय माझ्यावर प्रेम करायची आणि मी काही याड नाही तुझ्यावर प्रेम करायला. टाइमपास करायला लागली होय. हे असलं खोटं रडणं बंद कर गे. मगर मचके असू नाही बंद कर असले. जा त्या रघुपाशी जाऊन बस जा. चल चाललो मी बस इथे आणि मागं मागं काय येऊ नको माझ्या परत तू. समीर समीर काय झालं हिला. काय कळालं बघ काय आलंय. किक मारतोय स्टार्टर मारतोय पण काय चालू आहे ना. अगं ऐक जरा कशाला ॲडवण करायला लागली. लय लांब जायचंय तिच्याकडे. जरा ऐक. हो चालू. जेव्हा नेहमी गरज असते ना तेव्हाच तू लेट येतोस. गाडी बंद पडली मग काय करणार आहे. आणली ढकलीत. 1000 वेळा सांगितलं नाही खड्याला गाडी विकून टाक म्हणून. अगं पण तुला एवढं चिडायला काय झालं. तुझ्यामुळे ना परत आमच्या दोघांमध्ये भांडण झालेत. परत तू काय माहिती काय काय विचार करतोय आपल्या दोघांबद्दल. त्याला 1000 वेळा सांगितलं की आपण बेस्ट फ्रेंड आहे तरी पण नाही. कशाला जाती त्या रघुकड. त्यातून तुझं काय संबंध आहे. असं आहे तसं आहे. मी ना ह्याला कंटाळले. काय करू मला काही कळत नाहीये. आणि सगळं ना तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळं. हा तुझ्यामुळे. माझ्यामुळे हसतोस तू. हस अजून मज्जा कर. आमचे भांडणं झाले आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले म्हणून तू हसतोयस. लय मज्जा येते ना तुला आमच्या भांडणामध्ये. हस तू बोंबलेत बस इथं. मला नाही बोलायचं तुझ्याशी. जा. अगे मीरा ऐक ना. बोलू नको माझ्यात. अगं ऐक की मीरा. अगे मीरा अगं ऐक की. तुला सांगितलं माझ्या मागं नको येऊ म्हणून. सॉरी ना तुम्ही मस्करी करत होतो. ह्याच्या रोजच्या संशयामुळे मी कंटाळली. कंटाळा आलाय मला रिलेशनचा. अगं प्रेम करताना या असल्या गोष्टी आल्याच. हां आणि तुमचं प्रेम म्हणजे काय. निब्बा-निब्बीचं प्रेम. अगं आयुष्य एकच आहे. ते आनंदाने जगलं पाहिजे आणि तुम्ही भांडण करून दुःखात घालवताय. एवढा हायपर कशाला होती. हां तू पण आता मला लेक्चर देत बस. हायपर नको तर काय करू. ह्याचं रोज रोजचं चारित्र्य मला राग येतो मला. अरे प्रेम केल्याचा अर्थ काय पण बोलणार का. असं वाटतं ना मुस्काडावं धरून. आहे मी पण बिंदास मुलगी पण याचा अर्थ असा नाही की मी कोणाबरोबर पण बोलले तर लफडे करत बसते. तू ओळखतो ना मला. आहे मी तशी. अगं तेच सांगतोय तू कशी आहे काय कशाला कोणाला सांगत बसती. अगं नात्याचं ओझं घेत नाही बसायचं. जरा शांत राहा. येईल तो परत राग शांत झाल्यावर. नाही येत तो. कधी पण बोलण्यासाठी मी पुढाकार घेते. तो स्वतःहून कधीच येत नाही बोलण्यासाठी. बघली का तुझ्या प्रेमाची काय किंमत आहे. हां एकीकडे तू नातं जपायचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे तो येत पण नाही. हां अगं हे प्रेम आहे का गुलामी. स्वतःकडे बघ जरा. प्रेमाचं वजन घेऊन स्वतः जगणं विसरले. अगं सोडते समीर जाणार आणि जरा फ्रीडमनी जग. तुला 1000 वेळा सांगितलं मला हेच आवडत नाही आणि तू तेच करत असते. अरे मान्य आहे तू खरा मित्र तिचा पण नात्यामध्ये ना अशी काही विष कालवायची गरज नसते रे. आणि नात्यांवरून तूच त्याला भाषण देतो ना आणि स्वतःच्या नात्याची तूच मारायला विसरतो का. मीरा अगं आपलं नातं एवढं पण हलकं आहे का.
हे कोण बी येणार आणि त्याचा अंदाज लावणार आणि जे बी आपल्या नात्यामध्ये विषय होतो ते ह्याला काही सांगायची गरज असते का? आणि तू म्हणते मला गरज नाही म्हणून. अगं रात्र दिवस मी काम करत असतो आणि जो थोडा वेळ भेटतो ना त्याच थोड्या वेळामध्ये फक्त मला तुला भेटायचं असतं बघ. एवढं सगळं करून पण मी भेटायला आलो तरी पण तू असं दुसऱ्यांचे विषय घेत असते बघ. अगं आपल्या दोघांमध्ये आहे का नाही काय? आपले काही विषय असतात का नाही? मेरा मला ना तुला आवडते बघ. जो आपल्याला वेळ भेटतो ना त्या वेळामध्ये फक्त तू माझेच बनवून राहा बघ. हे अगं बोल ना. अगं नाही ग राहू शकत मी तुझ्याशिवाय. अगं माझं काय चुकलं ना मला सांग ना. लगेच दुसऱ्यांना काय सांगायची गरज आहे का? आहे का? अगं सोडताचा विषय. आपल्याला असं बघून त्याला झोप बी लागायची नाही बघ आता रात्री. ते सगळं बोलला पण हात उचलायला नव्हता पाहिजे. पण तू ही कानाखाली मारलेली ना लक्षात राहील. आत्तापर्यंत सिरियस नव्हतो पण आता सिरियस होणार. तुमच्या नात्याला लावणार घोडा. आत्ते आता चालू झाली काय? मागशी जर चालू झाले असते ना एवढा कुटाणा झाला असता.